G20 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जर्मनीतल्या हॅम्बर्गमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली। यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली। यावेळी भारतातून पलायन केलेले गुन्हेगार आणि त्यांच्या प्रत्यार्पणासंदर्भातही चर्चा झाली। भारतातील विविध बँकांचे जवळपास 9,000 कोटींचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये फरार झालेल्या मध्यसम्राट विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी ही चर्चा झाल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे विजय माल्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। माल्या आणि ललित मोदीसह एकूण 57 जणांची यादी भारताने याआधीच ब्रिटनला सोपवली। G20 परिषदेत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली। G20 परिषदेत दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी या दोन्ही नेत्यांनी उत्स्फूर्त संवाद साधला। 2 दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्विपक्षीय चर्चांसोबत विविध देशांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या। त्याचप्रमाणे जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टिना लगार्ड यांचीही भेट घेतली। नॉर्वेच्या पेन्शन फंडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात गुंतवणुकीसाठीचं आमंत्रण दिलं। नॉर्वेचे पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी नरेंद्र मोदींना फुटबॉल भेट दिला। त्यावेळी चर्चेदरम्यान मोदींनी नॉर्वेच्या पंतप्रधानांसमोर भारतामध्ये विविध क्षेत्रात गुंतवणुकीचा प्रस्ताव ठेवला। जर्मनीतल्या हॅम्बर्ग इथे आयोजित G20 परिषदेनिमित्त ही भेट झाली। यावेळी मोदींनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन तसंच इटलीचे पंतप्रधान पाओलो जेंटिली यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं। सध्याच्या भारत-चीन दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात जाताना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना चीन सरकारनं त्यांच्या नागरिकांना दिल्यात। सिक्कीममधल्या वादग्रस्त डोकाला मुद्द्यावरून सध्या दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेलेत। त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या चीनी दूतावासानं त्यांच्या नागरिकांसाठी सुरक्षेचं सूचनापत्र जाहीर केलंय। यात स्थानिक सुरक्षेची स्थिती यावर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश केलेत। तसंच स्वसंरक्षणाबाबत जागरूकता वाढवणं, अनावश्यक प्रवास टाळणं, स्वतःची, सोबतींची आणि सामानाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा करण्यात आला। यावेळी आयोजित संचलनात देवगर्जना या मराठमोळ्या ढोल ताशानं उपस्थितांची मनं जिंकली। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात सामील होण्यासाठी अमेरिकाभरातील असंख्य पथकं धडपडत असतात, मात्र काही निवडक पथकांनाच यात सामील होण्याचा मान मिळतो। देवगर्जना ढोल ताशा पथक समीर मंगळूरकर, अभिजित पानसे आणि देव समीर मंगळूरकर यांनी 5 वर्षांपूर्वी अमेरिकेत सुरू केला। अमेरिकेच्या राजपथावर मराठी ढोल ताशा गरजणं ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब असल्याचं या ढोल ताशा पथकानं सांगितलं। जर्मनीच्या हॅम्बर्गमध्ये G20 परिषदेसाठी जगभरातील 20 मोठे नेते उपस्थित आहेत। तर दुसरीकडे या परिषदेविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना आक्रमक स्वरूप प्राप्त झालंय। यात आतापर्यंत जवळपास 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेत। निदर्शकांनी अनेक गाड्यांना आग लावली तसंच सुपरमार्केटमध्ये लुटीच्या घटनाही घडल्या। दक्षिण पश्चिम सिरियामध्ये 9 जुलै रोजी होणाऱ्या युद्धविरामाचे ब्रिटनच्या संरक्षण सचिवांनी स्वागत केलं। अमेरिका, रशिया आणि जॉर्डन या देशांनीही युद्धविरामाची पुष्टी केली आहे। जर्मनीत सुरू असलेल्या G20 परिषदेत ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीनंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली। जपानच्या दक्षिण पश्चिमी भागात वादळ आणि मुसळधार पावसानं हाहाकार माजवले। यात आतापर्यंत 11 नागरिकांचा बळी गेलाय तर 14 जण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे। अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। अमेरिकेच्या ऑकलंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीनंतर आसपासच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या। यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची बाब समोर आलेली नाही। इटलीच्या टोरे अनुझेटा शहरात एक 4 मजली इमारत कोसळली। या इमारतीत राहणाऱ्या 2 परिवारातील सदस्यांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येते। दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीत 8 लोक राहत होते। सध्या मलबा हटवण्याचं काम सुरू असून या दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात जंगलाला लागलेला वणवा विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येते। सोबतच 250हून अधिक फायर फायटर्स आग विझवण्याचे प्रयत्न करतात। 250 एकर परिसरात हा वणवा पसरलाय। फेसबुकवर वादग्रस्त मजकूर रोखण्यासाठी असा कंटेंट ब्लॉक करण्याचे आदेश पाकिस्तानने दिले होते। त्यानंतर फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांची भेट घेतली।
फेसबुकवर वादग्रस्त कमेंट केल्याबद्दल पाकिस्तानात नुकतीच एकाला शिक्षा देण्यात आली आहे. हैदराबादमध्ये एका 3 वर्षाची चिमुकली एका विचित्र आजारानं ग्रस्त आहे. आहाना नावाची ही चिमुकली रडली की तिच्या डोळ्यातून अश्रूंऐवजी रक्त वाहू लागतं. तिच्या या विचित्र आजारामुळे नातेवाईकांसह डॉक्टर्सही चक्रावलेत. हेमॅथोडेसिस असं या विचित्र आजाराचं नाव आहे. अश्रू किंवा घामातून रक्त येणं अशी या विचित्र आजाराची लक्षणं आहेत. उपचारानंतर हे रक्त वाहणं कमी होतं. मात्र हा आजार पूर्णपणे बरा करण्यात डॉक्टरांना अद्याप यश आलेलं नाही. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची मुलगी मीसा भारती आणि जावई शैलेश भारती अडचणीत सापडलेत. हे दोघेही सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. ईडीनं मीसा भारतींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आणि कंपन्यांवर छापे टाकलेत. एकूण 3 ठिकाणी छापे टाकल्याचं समोर आलंय. मीसा आणि शैलेश यांच्या कंपनीनं एकाच दिवसात बँकेतून तब्बल 90 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती तपास संस्थांच्या चौकशीत समोर आली आहे. स्वतंत्र गोरखालँडसाठी सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललंय. एका गोरखा समर्थकाचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त जमावानं सोनाडा इथलं दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचं स्टेशन पेटवलं. संतप्त आंदोलकांनी पोलीस ठाणे आणि टॉय ट्रेनलाही आग लावली. या आंदोलनात 3 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दार्जिलिंगमध्ये लष्कराच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्यात. दार्जिलिंगमध्ये पेटलेल्या हिंसाचारावरून जोरदार राजकारणही रंगतंय. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात. केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातल्या 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय. भारतीय सैन्यानं देखील पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. तर दुसरीकडे बंदीपुरा भागात दहशतवादी हल्ला झालाय. हाजिन भागात झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे 3 जवान जखमी झालेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.